शिरोली येथील ग्रामपंचायत कार्यालयात 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे ध्वजारोहण उपसरपंच सीताराम वाघ यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी गावातील ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद शाळा शिरोली हिने मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अभियानांतर्गत केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्याध्यापिका शिंदे यांचा माजी उपसभापती रमेश दुर्वे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच महादीप परीक्षेत सुयश मिळवल्याबद्दल विद्यार्थिनी रितिका मेसेकार हिचाही गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। यावेळी केवळ उत्सव न साजरा करता सामाजिक भान राखत गावकऱ्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, कुष्ठरोग निवारणाबाबत जनजागृती, गाव तंबाखू मुक्त करण्याचा निर्धार अशा महत्त्वपूर्ण प्रतिज्ञा घेतल्या। दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी शिरोलीचे सरपंच चंद्रकांत इंगळे यांना जनभागीदारी संकल्पनेअंतर्गत विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले। शिरोली गावाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमाला सदस्य रवींद्र अहिरकर, लक्ष्मण कोरवते, राहुल ढवळे, सुनीता अहिरकर, पालिका सिसले, अमृता कुमरे व सर्व कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर पायताडे यांनी केले तर आभार रवींद्र अहिरकर यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय थेरे व विवेक ठावरी यांनी विशेष सहकार्य केले। उपस्थित नागरिकांना व गावातील सर्व बंधू भगिनींना सफेद नमस्कार। त्याचप्रमाणे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। सन 1950 पासून दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो। भारत एक लोकशाही राष्ट्र आहे। लोकांनी लोकांसाठी चालविलेले एक राज्य आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपण ब्रिटिश राजवटीच्या जुगारापासून मुक्त झालो। माणसाला माणसाप्रमाणे वागणूक मिळाली, यासाठी ही राज्य सुरू झाली। या सत्तेचा पाया होता भारताची राज्यघटना। आमचा कार्यकाळ एका काही दिवसात पूर्ण होत आहे। या 5 वर्षात आम्ही जास्तीत जास्त सेवा देण्याचा, सर्व काम करण्याचा एक प्रयत्न केला। अनावधानाने काही चुका झाल्या असतील तर मी मनपूर्वक आभार मानतो आणि माफी मागतो। तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ यशस्वीपणे पार पडला असं मी मानतो आणि शिरोली या गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे आजपर्यंत जे आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे। सरपंच श्री चंद्रकांत इंगळे पाटील या कार्यक्रमाला उपस्थित नाही। प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून व 5 वर्षात गावाचा सर्वांगीण विकास केल्यामुळे भारत सरकार मोदींनी यांनी त्यांची दखल घेऊन आज त्यांची तिथे निवड केली आहे। हा केवळ त्यांचा सन्मान नसून हा शिरोली गावातील सर्व नागरिकांचा सन्मान आहे। नितीन कुरमेरकर, विदर्भ न्यूज, घाटंजी।